जय सियाराम. मित्रांनो, आलोय वर पूजा करण्यासाठी. मला एकच सांगायचं आहे मित्रांनो, थोडं शॉर्टमध्ये कटमध्ये सांगतो मित्रांनो. ज्याने खूप चांगले कामं केले असेल ना मित्रांनो, ते आपले भारताचे विश्वाचे लाडके नरेंद्र मोदी साहेब. मित्रांनो, 2019 पासून नाही तर 2014 पासून मी त्यांना मानतोय. पण मी त्यांच्यासाठी केंद्रामध्ये यावं म्हणून मी नाशिक ते वणी पैदल यात्रा केली मित्रांनो. तसंच नाशिक ते त्र्यंबकेश्वर पैदल यात्रा केली मित्रांनो. तसंच अंजनेरीमध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी म्हणजे 4 जूनच्या अगोदर मी सुद्धा पैदल यात्रा केली. आमचे मोदी साहेब केंद्रामध्ये यावं म्हणून मित्रांनो. आणि मी मोदी भक्त आहे मित्रांनो. जसं हे जे देव आहे, 33 कोटी देव आहे, जे मी आता पूजा करतो देवांची मित्रांनो. जसे आपले भारताचे लाडके लाडके आणि विश्वाचे सुद्धा लाडके नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा टीम बोर्डला ते पंतप्रधान झालेले मित्रांनो. मला खूप खूप आनंद झाला मित्रांनो, खूप आनंद झाला. तो आनंद मी कुठे ठेवू शकत नाही मित्रांनो. म्हणून मी आता परत एकदा प्रत्येक राज्यामध्ये आपलं BJPचं सरकार यावा म्हणून मी प्रार्थना पण करतो आहे मित्रांनो. आणि मी पूजा पण करतो आहे मित्रांनो. आईसाठी पण करतो आहे मित्रांनो मी. आणि आमच्या गुरूंसाठी पण करतो. मी त्यांना गुरु मानलेले आणि आमच्या आईंनी त्यांना एक राम नावाची एक अंगठी आणलेली, ती मला अंगठी पण द्यायची आहे मित्रांनो. आमची आई बोलली की जेव्हा तू जाशील ना, तुला खूप 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 लोक त्रास देतील. जे पण त्रास देते ना त्यांना तू चांगलं सांगत सांगत जा आणि त्यांचं दर्शन घे. आणि त्यांना सांग की हा जो विश्व आहे, हा विश्वाचं तुम्ही खूप खूप चांगले चांगले कामं केलेले. सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास. आणि मी त्यांच्यासाठी एक सुंदर राम नावाची आमच्या आईने दिलेली एक अंगठी आहे. ती अंगठी मला त्यांना द्यायची. तेव्हा आई मला बोलली होती, जेव्हा तू मोदीला भेटशील ना, तेव्हा सांग ही अंगठी तुमच्या बहिणीने, तुमच्या मुलीने, तुमच्या आईने, तुमच्या परिवाराने दिलेली अंगठी ही राम नावाची. ही अंगठी मला त्यांना पण द्यायची, मोदी साहेबांना आमच्या आईने दिलेली अंगठी. आणि त्याच्यानंतर मित्रांनो, मला एक सांगायचं आहे, मी जेव्हा 4 जूनला येते ना निवडून, तेव्हा या लोकांनी जी पॉलिसी केली ना, पारायण करतो मोदी, मोदी असा करतो, मोदी तसा करतो. अरे तुम्ही तेव्हासुद्धा त्याची तो पूजा करतो त्याच्यावर सुद्धा तुम्ही पॉलिसी करून राहिली. तुम्हाला जिंकता आहे ना म्हणून तुम्ही ती पॉलिसी करताय मित्रांनो. पण लक्षात ठेवा, सत्याचा हमेशा विजय असतो. जरी आमची शिट्या कमी असतील ना मित्रांनो, मी पॉलिसी म्हणून बोलत नाही, आमची शिट्टे म्हणून बोलत नाही. कारण का माहिती का, जो चांगला कामं करतो ना, लोक त्याला फक्त वडायचं काम करतात. पण त्याचा बघणारा कोण असतो? ब्रह्मदेव असतो, जो वरती बसलेला आहे. आणि तोच मी पाहिला आहे मोदी साहेबांमध्ये. म्हणून मोदी साहेबांचा हा जो विश्व आहे ना, हा विश्वच मोदी साहेबांचा परिवार आहे. हा हमेशा त्यांना साथ देणार. त्यांच्या मित्रांचा पण आता एक जीत झाली, डोनाल्ड ट्रम्प यांची पण जीत झाली. आम्हाला माहीत होतं की जे लोक चांगले कामं करतात ना, ऑटोमॅटिक लोक त्यांना आशीर्वाद देतात प्रसादाच्या स्वरूपात. आणि मित्रांनो, आता मी नाशिक ते मुंबई 23 नोव्हेंबर 2024च्या आत मी मुंबईला जाणार आहे. खास त्यांना मी मोदी साहेबांना भेटण्यासाठी प्रयत्न करणार मित्रांनो. मी प्रयत्न करणार आणि मला प्रयत्नामध्ये मला माझा ब्रह्मदेव मला जरूर यश देईल आणि मला जरूर आशीर्वाद देईल. हा मला माहिती आहे, हा माझा पूर्ण विश्वास आहे. आईचा आशीर्वाद आहे, मला भोलेबाबांचा आशीर्वाद आहे, मला 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहणार. आणि मला प्रत्येक गोष्टीत यश देव भरून देणार म्हणजे देणार मित्रांनो. मला हा विश्वास आहे. कारण काय मित्रांनो, मी काय करायला चालू नाही. मी फक्त जे मी मागितलं देवाकडून ते मला माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. फक्त मित्रांनो, आमचे अंजनेरीला 4 जूनच्या अगोदर मोदी साहेब निवडून येणार ना, त्याच्या अगोदर मी कबूल केलं होतं अंजनेरीला जिथं बजरंगबलींचा जन्म झाला त्यांच्या हस्ते पूजा घालायची आणि भोलेनाथच्या भोलेबाबांच्या मंदिरात पण पूजा घालायची त्र्यंबकेश्वरला आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये मित्रांनो. एवढी माझी इच्छा आहे ना, माझी पूर्ण झाली पाहिजे त्यामुळे खरंच माहिती झाली. मला काहीच नाही पाहिजे त्यांच्याकडून, मला काहीच नाही पाहिजे. फक्त मला सेवा करायला, त्यांची सेवा करायची, त्यांचं दर्शन घ्यायचं. म्हणून मित्रांनो मी प्रयत्न करणार. आणि 23 नोव्हेंबरला पुन्हा एकदा आमचे देवेंद्र फडणवीस साहेब भारताचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार. प्रत्येक राज्यामध्ये आमचं फक्त BJP सरकार येणार. आणि मोदी साहेबांना साथ देणारे चांगले लोक हमेशा मोदी साहेबांच्या पाठीशी राहणार. हा विश्वास मोदी साहेबांचा आहे. तेव्हा आपल्याला माहिती आहे ना, जो चांगले कामं करतो ना,
त्याला हमेशा लोक साथ देत असतात, त्याचा परिवार म्हणून साथ देतात, लोक म्हणून नाही, परिवार म्हणून. सबका साथ सबका विश्वास आणि सबका प्रयास हा मोदी साहेबांच्या पाठीशी हमेशा राहणार. आणि मित्रांनो, 23 नोव्हेंबरला पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये गुलाल आमचाच उडणार आणि पुन्हा एकदा आमचंच सरकार बनणार. जय सियाराम, जय सियाराम, जय सियाराम. मोदी है तो मुमकिन है. मित्रांनो, काही चुकलं असेल तर मला क्षमा करा. मित्रांनो, मी आता परत व्हिडिओ बनवतो आहे आणि पूजा पण करतो आहे. मित्रांनो, तुम्ही साथ द्या, असा साथ द्या आणि 23 नोव्हेंबरला पुन्हा आमचा विजय होऊ द्या. आणि माझा एकदा स्वप्न आहे मित्रांनो, मी जे अंजेरीवरून धागा आणलेला आहे बाबांसाठी हनुमान जयंती दिवशी, तो मला धागा पण मला द्यायचा आहे. मला एका तो गुरुने धागा दिलेला आहे. मी अंजेरीला पॅदयात्रा केलो ना, तिकडे मी मंदिरात गेलो, पूजा केली, पाठ केली, तिथून मी तो धागा घेतला, त्याचं होम केलं. तो धागा घेऊन मी स्वप्न साकार केलं आणि मला माझ्या मनात आलं. मला असं वाटतं की 4 जूनला आमचे मोदी साहेब निवडून यायच्या अगोदर मी त्याच्या 2-3 दिवस अगोदर मी पूजा केली, होम केला आणि म्हणलं, देवा जर आमचे मोदी साहेब तिसऱ्यांदा केंद्रामध्ये पंतप्रधान झाले तर हा धागा घेऊन मी मोदी साहेबांना देणार. कार्यकर्ता खूप साधा आहे, खूप साधा आहे, पण माझ्याकडून चांगल्या गोष्टी करतील असा आशीर्वाद तुम्हाला मला पाहिजे. जय सियाराम. आप्पा आवड आवड आणि आवाज फोनमध्ये आवाज थोडा मग काय पाहिजे मला आणि तुम्हाला करायची पूजा आप्पा? पप्पा तुम्ही करता पूजा? तुम्ही करता पूजा? करा पूजा करा. चला पूजा करा. खाता पप्पा?